मी प्रियांका, तुमचं स्वागत आहे कोकणी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना। चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ही छानशा पूजेने झाली आहे। आजचा ब्लॉग थोडासा छोटा आहे कारण माझी तब्येत थोडी खराब आहे, त्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही। हे सुद्धा घरीच होते आज, कारण बाकी कामं काही मला जमत नव्हते करायला तब्येत खराब असल्यामुळे। मग यांना सुट्टीच घ्यायला सांगितली होती। तर आज मी नवीन 3 झाडांची खरेदी केली। एक मिनी गुलाब घेतलं आणि गुलाबी कलरची सदाफुली आणि लाल कलरचा जास्वंद अशी 3 झाडांची खरेदी केली। त्यानंतर त्यांना थोडं थोडं पाणी घातलं। तर ही झाडं मी डॉक्टरकडे जायच्या नंतर घेतले। डॉक्टरकडे पहिले गेले होते, तर तेव्हाच अचानक आमच्या इथेच गल्लीत झाडवाला येतो, त्याच्याकडूनच मी सहसा झाडे घेते किंवा मग नर्सरीमध्ये जाते। पण तो दर आठवड्यांनी किंवा 15 दिवसांनी येतच असतो, मग त्याच्याकडूनच मी झाडं घेते। मागच्या वेळेस सदाफुली वगैरे घेतली होती, यावेळेस मग ही 3 झाडे घेतली। त्याच्याकडे झाडं खूप छान आणि हेल्दी असतात, त्यामुळे मग त्याच्याकडूनच घेते। त्यानंतर मग मी डॉक्टरकडे गेले होते। तर या बघा, डॉक्टरकडे गेल्यावरती काय डॉक्टर असंच पाठवतं थोडी, एवढाच भरपूर साऱ्या गोळ्या दिल्या होत्या लिहून त्याने। मग तब्येत लवकर बरी करायच्या म्हटल्यावरती गोळ्या तर खाणं भागच आहे। तर मग गोळ्या वगैरे घेऊन आले, खाऊन घेतलं, गोळ्या घेतल्या आणि त्याच्यानंतर मग बाहेर जायचं होतं आम्हाला। चकोलीनं गळ्यातलं तोडलं होतं, नवीन ज्या दिवशी आणलं त्याच दिवशी तोडून ठेवलं। मग ते व्यवस्थित केलं, त्याला वरच्या साईडने लॉक बसवून घेतलं। आधी जे विकत आणलं तेव्हा फक्त ते रबरी दोऱ्यामध्ये विणलेलं होतं, पण माझ्याकडे काही रबरी दोरा नव्हता, त्यामुळे मग मी साधा दोरा वापरूनच त्याला लॉक बसवून घेतलं। आता हे किती दिवस टिकतंय ते तुम्हाला सांगेनच मी। थोडं बरं वाटायला लागल्यानंतर मग अचानक संध्याकाळी फोन आला होता नंदबाईचा की तिच्या नातीचा बड्डे आहे आणि आमचीसुद्धा नातच आहे ती, त्यामुळे बड्डेला बोलवलं होतं। मग म्हटलं तर चला बड्डेसाठी गिफ्ट घ्यायला पाहिजे, मग तिच्यासाठी छानसा फ्रॉक घेऊन आले। त्यानंतर मग संध्याकाळच्या जेवणाला खूपच कंटाळा आला, तर मग सँडविच करायचं ठरवलं। तर हे मी झटपट होणारे मॅगी सँडविच बनवले। तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्याशी नक्की एक दिवस याची रेसिपी शेअर करेन। पटकन होतात आणि श्रियांनासुद्धा आवडतात, कारण तो कांदा आणि टोमॅटो खात नाही, मग त्याला मॅगी टाकून दिले की तो खातो छान। आणि चकोली तर तिला काही चालतं खायला, ती कशालाच नाही म्हणत नाही, त्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी छानशा या सँडविचवर ताव मारला। सँडविचनेच पोट भरणार नाही, त्यामुळे त्यांनी बटाटे भजीसुद्धा बनवले होते, मग ते सुद्धा आम्ही खाल्ले। तर तुम्हाला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला हे मला नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटू उद्या, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।